हॅलो एव्हरीवन. बऱ्याचदा मुलाखतीमध्ये महिला उमेदवारांना एक प्रश्न असतो की तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसं कराल किंवा तुम्ही घर आणि ऑफिस कसं बॅलन्स कराल. अशा प्रश्नाचं उत्तर देताना ते उत्तर कायम सांगतो मी रिअलिस्टिक असावं. तर वर्क लाईफ बॅलन्स करताना पहिलं असतं की तुम्ही प्राधान्यक्रम ठरवणं. दुसरं असतं की तुम्ही जे मल्टीटास्किंग करत असता, सगळ्या गोष्टींवर लढत असता, ते करता करता स्वतःच्या मर्यादांना पण लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. तिसरं असतं की सगळ्यांमध्ये तुम्हाला कोऑर्डिनेशन करता आलं पाहिजे. प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगळं ठेवता आलं पाहिजे. चौथं असलं की जे आपण पॉलिटीमध्ये शिकतो, पॉवर डेलिगेशन, ते घरात वापरता आलं पाहिजे. फ्रॅगमेंटेशन कामाचं करता आलं पाहिजे. ह्या सगळ्यातून तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे. आणि हे व्यवस्थापन करताना शेवटी जो तुम्हाला स्ट्रेस बिल्ड होतो, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही स्वतःला जो मी टाइम असतो ते दिला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल एक्झरसाइज, मेंटल एक्झरसाइज, तुमचे हॉबीज जे आहे ते तुम्ही सांगणार आहात मुलाखतीमध्ये. ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करून तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करू शकता. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं की रिलेशनशिप बिल्डिंग. तुमचं हजबंड, लाईफ पार्टनर, नंतर घरातले लोक असतील, मुलं असतील, या सगळ्यांशी तुम्ही हॅपी रिलेशन आणि हेल्दी रिलेशनशिप ठेवून काम केलं पाहिजे, जेणेकरून ऑफिसचा इम्पॅक्ट घरावर होणार नाही, घराचा इम्पॅक्ट ऑफिसवरती होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही वर्क आणि ऑफिस लाईफ बॅलन्स करू शकता, असं उत्तर तुम्ही देऊ शकता.